पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचं वरदान असलेली जीवनदायिनी असलेलं उजनी धरण या वर्षी देखील भरण्याच्या मार्गावर आहे. अल निनोचा प्रभाव असला तरी वरच्या घाटमाथ्यावरती पाऊस पडला आणि धरणामध्ये पाणी आलेलं आहे. जवळपास 94% धरण यावेळेस भरलेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जेवढं धरण भरलं होतं तेवढंच या वर्षी देखील भरलेलं आहे. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, अजूनही भीमा नदी पात्रात दौंडकडून 60,000 क्युसेक्स एवढा पाणीसाठा येतोय आणि एवढ्या वेगानं पाणीसाठा येत असल्यामुळं अल्पावधीत हे धरण भरेल. कारण आजच उजनी धरणाच्या व्यवस्थापन विभागानं सांडव्यातून 5,000 क्युसेक्स प्रति सेकंद आणि विद्युत गृहातून 1,200 क्युसेक्स प्रति सेकंद या वेगानं, म्हणजे 6,200 क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं भीमा नदी पात्रात कोणीही उतरू नये असं देखील आवाहन करण्यात आलं आहे. एक महत्वाची गोष्ट, आज सकाळी 9 वाजेपर्यंतची आकडेवारी लक्षात घेतली तर या धरणामध्ये उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा झालेला आहे 50.06 TMC एवढा. थोडक्यात सध्या जिवंत पाणीसाठ्याचं प्रमाण लक्षात घेता 93.44% एवढं धरण भरलेलं आहे. या धरणाची पाणीसाठ्याची क्षमता आहे 117 TMC, परंतु प्रत्यक्षात हे धरण 121 किंवा 123 TMC पर्यंत भरतं आणि त्याचा विचार करता आतापर्यंत 93.44% एवढं धरण भरलेलं आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हे धरण भरलं होतं, याच्या आधीही ते धरण भरलं होतं आणि त्यानंतर पुन्हा पाऊस पडला होता. या वर्षी मात्र पाऊस नाही. खरं तर हे पुणे जिल्ह्यातलं एकमेव असं धरण आहे किंवा राज्यातलं वेगळ्या पद्धतीचं एकमेव धरण आहे की ज्या ठिकाणी त्याला स्वतःचं पाणी नाही. म्हणजे धरण क्षेत्रात पाऊस पडल्यानंतर जसं धरण भरतं तसं उजनीचं होत नाही. पुण्याच्या वरच्या धरण साठ्यामध्ये पाऊस पडला की तिकडून येणारं पाणी हे मुळा मुठेद्वारे ज्यावेळेस भीमा नदीत येतं आणि त्यावेळी ते भीमा नदीतून उजनी धरणात येतं. थोडक्यात वरच्या भागात पाऊस पडला की उजनी धरण भरतं, ही आजवरची परिस्थिती आणि इतिहास. मात्र वरती पाऊस पडला की आपलं धरण भरतं, यामुळे शेतकरी देखील आनंदित असतो. या वर्षी एल निनोमुळे पाऊस पडणार नाही ही भीती होती. मग उजनी धरण भरलं नाही तर काय करायचं अशी देखील चिंता शेतकऱ्यांना होती. मात्र सुदैवानं ती चिंता कमी झालेली आहे, कारण या वर्षी वरच्या धरण साठ्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे उजनी धरण पुन्हा एकदा पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे.